मुलींनो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात 4 महत्त्वाचे टप्पे येतात. प्रेम, विवाह, मातृत्व आणि मुलांचे संगोपन. यापैकी मातृत्व हा अत्यंत महत्त्वाचा आणि जबाबदारीचा टप्पा आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गर्भधारणेची सुरुवात नेमकी कशी होते? प्रजनन आरोग्य म्हणजे काय? गर्भधारणा कशी सुरू होते आणि या प्रक्रियेमागचे विज्ञान काय आहे हे प्रत्येक मुलीने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या मनातही असे प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अलका शिंदे, गर्भसंस्कार मार्गदर्शक. चला तर मग जाणून घेऊया गर्भधारणेची सुरुवात नेमकी कशी होते ते. लग्नानंतर पती-पत्नीतील लैंगिक संबंधाच्या वेळी शिश्नावाटे वीर्य, ज्यात असंख्य शुक्राणू असतात, ते योनिमार्गात सोडले जातात. हे शुक्राणू आपल्या शेपटीच्या साहाय्याने योनिमार्गातून ग्रीवेकडे व गर्भाशयाकडे जाऊ लागतात. या दरम्यान स्त्रीबीज कोशातून परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडून स्त्रीबीज वाहिनीत आलेले असल्यास स्त्रीबीजाचा नलिकेत सर्वात आधी पोचलेल्या शुक्राणूशी संयोग होतो. यालाच फलन म्हणतात. फलनानंतर झालेले फलित बीज स्त्रीबीज वाहिनीतून गर्भाशयाकडे पोचते. परिपक्व स्त्रीबीजाच्या आगमनासाठी तयार झालेल्या गर्भाशयातील जाड अस्तरात ते रुजते व त्याची वाढ सुरू होते. गर्भाशयाच्या या अस्तरामध्ये गर्भाची वाढ सुरू झाल्याची सूचना मेंदूला दिली जाते व गर्भाच्या वाढीसाठी गरज असल्याने मेंदूकडून संप्रेरकाद्वारे अस्तर बाहेर न टाकू देण्याची सूचना येते. त्यावेळी पाळी थांबते व इतरही लक्षणे जसे की मळमळणे, उलट्या येणे यावेळी दिसून येतात. गर्भाची वाढ गर्भाशयात झपाट्याने होत असते. साधारणतः 1 महिन्यात हृदय, आतडी, पाठीचा कणा तयार होतो. 2ऱ्या महिन्यात मेंदू, यकृत तयार होऊ लागते. 3ऱ्या व 4थ्या महिन्यात हात, पाय व इतर अवयव बनतात. 5व्या महिन्यामध्ये गर्भाची हालचाल होऊ लागते व हृदयाचे ठोके ऐकू येतात. गर्भाच्या या वाढीबरोबर गर्भाशयाची पिशवीसुद्धा वाढत जाते. गर्भाशयाच्या अस्तराला जोडलेल्या वारेतून गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक व प्राणवायू नाळेतून गर्भाकडे पोचविले जातात. नाळेचे एक टोक वारेला व दुसरे टोक बाळाच्या बेंबीला जोडलेले असते. आपल्या शरीराची मुटकुळी करून डोके खाली व पाय वर अशा स्थितीत बाळ गर्भजल पिशवीत तरंगत असते. मैत्रिणींनो, गर्भधारणेच्या सुरुवातीबद्दलची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा शास्त्रीय व उपयुक्त गर्भसंस्कार विषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, बहिणी आणि इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ घेता येईल. धन्यवाद. भेटूया एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. थँक्यू.